नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे किन्नरांना काय दान करावे आणि काय दान करू नये. बघा, किन्नरांना दान केल्याचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सण उत्सवात घरामधील मंगल कार्याप्रसंगी किन्नरांना दान अवश्य केले जाते. बहुतांश किन्नरांचे आयुष्य दानातून आलेल्या पैशातूनच चालते. तुम्ही अनेकदा किन्नरांना लग्न वगैरे प्रसंगी दान मागताना पाहिले असेल. बघा, किन्नरांनी दिलेल्या आशीर्वादाने तुम्हाला सुख समृद्धी मिळते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला किन्नरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना काही गोष्ट दान करू शकता. चला तर मग जाणून घेऊया किन्नरांना कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजे. किन्नर हा बुध ग्रहाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत करण्यासाठी किन्नरांना तुम्ही हिरवे कपडे दान करा. यामुळे तुम्हाला सुख समृद्धी मिळते आणि किन्नरांचा आशीर्वाद मिळतो. किन्नरांना तांदूळ दान करणे खूप शुभ आहे. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. त्यामुळे पैशाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. बघा, याशिवाय किन्नरांना ढोल दान करा. ढोल दान केल्याने काय होते, तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळू शकते. तुम्ही किन्नरांना सुपारीसोबत नाणी दान करा. तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीत फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही किन्नरांना पैसे, कपडे, भांडी इत्यादी दानही करू शकता. असे केल्याने तुम्हाला त्यांचा आशीर्वादही मिळतो आणि तुमची सर्व कामे होऊ लागतात. बघा, किन्नरांना या वस्तू दान म्हणून करू नका. त्या वस्तू कोणत्या आहेत बघा. किन्नरांना प्लॅस्टिकच्या वस्तू, जुने कपडे, तेल, झाडू इत्यादी वस्तू दान म्हणून देऊ नका. या वस्तू दान करणे अशुभ आहे. यासोबतच जर किन्नरांनी तुम्हाला 1, 2, 5 किंवा 10 रुपयाची नाणे आनंदाने परत केले किंवा त्यांनी तुम्हाला आशीर्वाद म्हणून दिले तर ते तुमच्यासाठी शुभाचे प्रतीक आहे. ते नाणे तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये जपून ठेवा किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.